नमस्कार, मी अनिता पाधे. मायाजालमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तिसरी मंजिल स्पेशल आपण एपिसोड करत आहोत. गेल्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की गोल्डी साहेबांचा हा पहिलाच बाहेरचा चित्रपट होता आणि कसा त्याची जुळवाजुळवी झाली, काय झालं. आणि शम्मी कपूर देवसाहेबांची आधी त्याच्यामध्ये ते काम करणार होते आणि मग ते काय झालं त्याच्याबद्दल आणि मग नंतर शम्मी साहेबांची एंट्री कशी झाली याबद्दल मी सांगितलं. आता शम्मी साहेब आणि गोल्डी साहेब यांचं जेव्हा शूटिंगच्या वेळेला तिसरी मंजिलचं शूटिंग सुरू झालं तेव्हा काय गोष्टी झाल्या ना त्या मी सांगते आहे की शम्मी साहेब होते ना, जसं मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं की तोपर्यंत शम्मी कपूर हे स्टार बनले होते आणि कुठलाही जो स्टार कलाकार असतो ना त्याचा एक इगो असतो, त्याला दुराभिमान असतो की माझ्यामुळे सगळं चालतं, मी सगळ्यात जास्त या युनिटमध्ये सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे वगैरे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं शम्मी साहेबांना की अरे गोल्डी जो आहे तो देवसाहेबांचा भाऊ आहे आणि आत्तापर्यंत नवकेतनमध्ये त्यांनी चित्रपट केलेले आहेत, तर माझ्यासाठी तो कसा काय हा चित्रपट बनवू शकेल. तर त्यांनी आधीच नासिर साहेबांना सांगितलं होतं की बघ नासिर, तो गोल्डी आहे ना तो देवानंदचा माणूस आहे, भाऊ आहे त्यांचा, तर तो ना आपली सगळी माणसं आणण्याचा प्रयत्न करेल की हा चित्रपटसुद्धा आहे ना तो नवकेतनच्या स्टाईलने बनवण्याचा प्रयत्न करेल, तर तू जरा त्याला ना कंट्रोलमध्ये ठेव. तर नासिर म्हणाले की असं काही नाही आहे, मी जे काय आता गोल्डीशी बोलतो आहे तर मला नाही असं वाटतं की तो असं काही करेल म्हणून, कारण शेवटी तो दिग्दर्शक आहे, त्याच्यामुळे चित्रपट चांगला झाला पाहिजे हे त्याला पण माहिती असेल. तर या चित्रपटाची मुळामध्ये आधी ना हे सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, म्हणजे देवसाहेबांबरोबर सुद्धा तिसरी मंजिल बनवणं होणार होतं किंवा नंतर शम्मी कपूरची एंट्री झाली तेव्हासुद्धा तोपर्यंत चित्रपटाची कथाच अशी बनली नव्हती. तर गोल्डी साहेबांनी नासिर हुसेनना विचारलं की तुझ्याकडे काही चित्रपटाची कथा आहे का. ते म्हणे नाही, तू गोल्डी बघ ना, तुझ्याकडे कथा असेल तर बघ. तर गोल्डी साहेब म्हणाले की नाही, माझीच कथा असेल आणि मीच दिग्दर्शित करत आहे तर ना तो सगळा माझ्या पद्धतीने तो चित्रपट पूर्णपणे होईल, त्याच्यावरती माझी छाप होईल. पण मला असं वाटतं की नासिर हुसेन प्रेझेंट जर का हा चित्रपट होणार आहे तर त्याच्यामध्ये तुझंही कॉन्ट्रीब्युशन असावं आणि तू त्याच्यामध्ये असलास तर तुला पण एक असं वाटेल की मी या चित्रपटाशी कनेक्टेड आहे. नाहीतर एरवीसो असं होतं ना की निर्माता फक्त पैसा देतो आणि दिग्दर्शक आपल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करत असतो, तर तसं होऊ नये असं गोल्डी साहेबांना वाटत होतं. तर तुम्हाला तुझ्याकडे काही कथा आहे का. आता नासिर साहेब आहेत ना, त्यांच्या कुठलेही तुम्ही चित्रपट बघा त्याच्यामध्ये एक ठराविक स्टोरी असायची की एक हिरो हिरोईन आहे, मग ते अनेक वर्षांनी लहानपणी त्यांचं प्रेम जमलेलं असतं, लग्न जमलेलं असतं. एकाचे वडील, हिरोचे वडील श्रीमंत असतात किंवा गरीब असतात, हिरोईनचे वडील गरीब किंवा श्रीमंत दाखवले जातात आणि मग अनेक वर्षानंतर पुन्हा त्यांची भेट होते जेव्हा ते तरुणपणामध्ये हिरो हिरोईन भेटतात आणि मग ती थोडीशी त्यांच्यामध्ये भांडणं आधी, मग प्रेम आणि मग ते सगळं असं बनतं. एक हॉटेलचं सीन तर नेहमी असायचा, तिथे एक अशी जाडसर नाचणारी बाई आहे वगैरे, असं एक टिपिकल त्याची सगळी स्टोरी असायची. तर नासिर साहेबांनी सांगितलं की गोल्डी, माझ्याकडे ना, मी आत्ता माझ्याकडे कथा नाही आहे, पण एक प्रसंग जो आहे ना तो सतत माझ्या डोळ्यासमोर येतो आणि माझ्या डोक्यामध्ये तो असा सतत फिरत आहे की त्याच्यावरनं काही बनता आलं तर आपण कथानक त्याचं बनवूया. तर गोल्डी साहेबांनी विचारलं की काय आहे. तर म्हणे असं होतं की एक आपली हिरोईन जी आहे, तर हिरोईन आणि तिची मैत्रीण पेट्रोल पंपावरती येतात पेट्रोल भरण्यासाठी आणि ती मैत्रीण विचारते की तू काश्मीरला जाणार आहेस, पण बघ तुला नक्की तो भेटेल असं वाटतंय आहे का, तर आणि तू त्याचा बदला घेऊ शकशील का. तर ती हिरोईन सांगते की हो, म्हणजे काय, माझ्या बहिणीचा त्यांनी खून केलेला आहे तर मी त्या माणसाचा बदला घेणारच आहे. तर ती मैत्रीण विचारते की पण मग तू त्याला ओळखणार कसं. तर म्हणे मी काही त्याला तसं बघितलेलं नाही आहे, पण मला माहिती आहे तो अमक्या अमक्या हॉटेलमध्ये ड्रमर आहे, तो ड्रम वाजवतो
आणि तो गॉगल काळा गॉगल लावत असतो सतत डोळ्यावरती. हे आता असताना कट टू त्या पेट्रोल पंपाच्या दुसऱ्या साईडला स्कूटरवरती एक तरुण आहे, जो हिरो आहे, तो त्यांनी गॉगल लावलेला आहे आणि तो यांचं बोलणं ऐकतो आणि तो गॉगल काढतो. तर म्हणे हा सीन जो आहे ना, हा माझ्या डोळ्यासमोर सतत तरळतो आहे, तर ह्याच्यावरनं आपण काही कथानक करू शकतो का? तर गोल्डी साहेब म्हणाले की अरे नासिर, हा सीन नाही आहे, ही तुझ्या चित्रपटाची कथा आहे की एक मुलगी आहे, हिरोईन आहे, तिच्या बहिणीची मर्डर झालेला आहे आणि तिला संशय आहे की हा जो कोणी रॉकी नावाचा ड्रमर आहे त्याने माझ्या बहिणीचा मर्डर केलेली आहे. तर याच्याभोवती आपण त्याचं कथानक तयार करू शकतो आणि अशा पद्धतीने त्याचं कथानक जे आहे ते गोल्डी साहेब आणि नासिर साहेबांनी मिळून तयार केलं आणि तिसऱ्या मजल्यावरती ते मर्डर होते, म्हणून चित्रपटाचं नाव तिसरी मंजिल असं ठेवण्यात आलं. तर हे सगळं ही जुळवाजुळी झाली. तर आशा पारेख तर नासिर हुसैन यांच्या चित्रपटाच्या कायम हिरोईन राहिलेल्या आहेत, म्हणून त्यांना हिरोईन म्हणून त्यांना घेतलं. बाकीची सगळी जमवाजमी झाली. या चित्रपटामध्ये एक विलन असा हवा होता ना की ज्याच्यामध्ये लोकांना एक शेवटपर्यंत तसा संशय येणार नाही की हा विलन आहे, त्याला एक आधी सिंपत्ती मिळेल की लोकांना वाटेल की अरे हा खूप चांगला माणूस आहे आणि नंतर एकदम शेवटी कळेल शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये की अरे हा विलन आहे. तर असा माणूस हवा होता. तर आता गोल्डी साहेबांना जेव्हा कलाकारांची निवडीचा प्रश्न आला तेव्हा गोल्डी साहेबांना असं होतं की असा कोणी माणूस हवा ना की त्याच्यावरती एकदम असं लोकांचा संशय जाणार नाही किंवा मला टिपिकल जे खलनायक आहेत ते मला नको आहेत, कारण ते लोकांना आधीच प्रेक्षकांना कळेल की अच्छा हा विलनच असेल, कारण तो विलनचे रोल करतो म्हणून. तर कोणाला घ्यावा हा विचार करत असताना त्यांना कळलं की प्रेमनाथ आहे ते रोल म्हणजे भूमिकांच्या शोधामध्ये आहेत. तर तुम्हाला मी गाईडच्या वेळेला सांगितलं होतं की प्रेमनाथ आणि गोल्डी साहेबांचं नातं काय होतं, जे झेवियर्स कॉलेजपासून सुरू झालं होतं आणि त्यांच्यानंतर त्यांनी तिसरी मंजिलमध्ये घेतलं. नंतर जॉनी मेरा नाममध्ये सुद्धा ते मेन विलन होते प्रेमनाथ. तर ते म्हणे मला म्हणजे गोल्डी साहेबांना कळलं की प्रेमनाथ भूमिकेच्या शोधात आहे, कारण त्यावेळेला त्यांच्याकडे काम नव्हतं आणि ते तसे त्यावेळेला विलन म्हणून काम करत नव्हते. तर गोल्डी साहेबांना असं वाटलं की यांना कामाची गरज असताना मी यांना काम देणं हे म्हणजे मी रिपे केल्यासारखं आहे. याचं कारण असं होतं की जेव्हा झेवियर्स कॉलेजमध्ये असताना गोल्डी साहेब नाटकं करत असेल स्पर्धेंसाठी, तर त्याच्या एका नाटकांच्या त्यांच्या जेव्हा स्पर्धेच्या त्याचे जे जज होते त्याच्यामध्ये प्रेमनाथ आणि निर्माता दिग्दर्शक रामानंद सागर होते आणि गोल्डी साहेबांनी एक रिहर्सल नावाचं नाटक त्यावेळेला त्या स्पर्धेमध्ये सादर केलं होतं. रिहर्सल म्हणजे असं होतं की नाटकाची तालीम, म्हणजे नाटकामध्येच नाटक होतं आणि ते म्हणजे खूप आवडलं. प्रेमनाथना पण आवडलं, रामानंद सागरना आवडलं आणि केसी कॉलेज जे त्यावेळेला त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, केसी कॉलेजच्या मुलांनी, आणि त्यांनी जो ते नाटक जे सादर केलं होतं त्याला असे भव्य दिव्य जे व्यावसायिक नाटकांचे सेट असतात तसं केलं होतं, लाईटिंग तसं होतं. परंतु या दोन्ही प्रेक्षकांनी, आणि हळदणकर नावाचे एक तिसरे मराठी नाटकांमध्ये काम करणारे अभिनेता होते त्या काळामध्ये, तर त्यांनी ते सुद्धा एक जज होते. तर या तिघांनी मिळून गोल्डी साहेबांच्या नाटकाला पहिलं पुरस्कार दिला होता आणि हे म्हणजे जेव्हा ते डिक्लेअर झाल्यानंतर केसी कॉलेजची जी मुलं होती जी त्या नाटकामध्ये ज्यांनी ते सादर केलं होतं त्यांना इतका राग आला की त्यांनी प्रेमनाथवरती अंडी आणि टॅमॅटो फेकले होते आणि प्रेमनाथनी त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही माझ्यावरती अंडी टॅमॅटो काय तुम्ही माझ्यावरती दगड फेकले तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेन की हे जे रिहर्सल नाटक आहे गोल्डी अनिलने केलेलं ते सगळ्यात जास्त चांगलं होतं, म्हणून आम्ही त्याला पुरस्कार दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे ना तो रिस्पेक्ट गोल्डी साहेबांच्या मनामध्ये होता प्रेमनाथबद्दल. जेव्हा त्यांना कळलं की प्रेमनाथ भूमिकेच्या शोधामध्ये आहे तेव्हा ना त्यांना असं वाटलं की ही एक रिपे करायची, आपल्यावरती कोणीतरी त्यावेळेला एक आपल्याला सपोर्ट केला, आपल्यासाठी अंडी आणि टॅमॅटोसुद्धा झेलले, त्या माणसासाठी आता मी त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून त्यांनी प्रेमनाथना त्या भूमिकेसाठी घेतलं. बाकीच्या कलाकारांची पण निवड झाली आणि शूटिंगला सुरुवात जेव्हा झालं तर महाबळेश्वरला बरंचसं त्याचं शूटिंग झालेलं आहे. मात्र पहिला जो सीन होता चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला दिवस होता त्यावेळेला असं होतं की
गोल्डी साहेबांनी एक सीन लावला तर ज्याच्यामध्ये तुम्ही तो तिसरी मंजिल बघितला असेल तर त्याच्यामध्ये एक सीन आहे बघा की आशा पारेख रेल्वे प्लॅटफॉर्मवरती उभ्या आहेत तिकीट घराच्या इथे आणि त्या तिकिटाच्या लाईनीमध्ये उभ्या आहेत आणि शम्मी कपूर खूप सामान घेऊन वगैरे बॅगा वगैरे घेऊन त्यांच्या पाठीमागे उभे राहतात आणि त्या दोघांमध्ये तू मै होते त्याच्यामध्ये तो सगळा तो सीन शूट करायचा होता. गोल्डी साहेबांना असं वाटलं की हा आपण पहिल्यांदा सीन जरा करूया म्हणजे दोघं सुद्धा रिलॅक्स होतील हिरो हिरोईन आणि एक वन टेक त्याचा घ्यायचा होता आणि लॉंग शॉटमध्ये ते सगळं करायचं होतं ट्रॉली आणि या सगळ्या गोष्टी वापरून. तर जेव्हा त्यांनी शम्मी कपूरनं सांगितलं की मी असा सीन करतो आहे हा चित्रित तर म्हणे अरे बघा आता क्लोजअप का तू घेत नाहीस. क्लोजअप आहे ना क्लोजअपचं हल्ली सगळे दिग्दर्शक आहेत ना ते क्लोजअपमध्ये घेतात तर तू एवढा लॉंग शॉट आणि वन टेकमध्ये कशाला आपण त्याचं वेगवेगळ्या याच्यामध्ये करूया ना तो. तर गोल्डी साहेब म्हणाले की नाही बघ दुसरे दिग्दर्शक काय करतात ना त्याच्याशी मला कर्तव्य नाही आहे मला हा सीन असाच घ्यायचा आहे. काय होतं ना मी तुम्हाला सांगते की कुठलाही दिग्दर्शक आहे तो पहिल्या दिवशी आपलं ठसा आपल्या कामाचा ठसा किंवा आपल्याला दिग्दर्शनामधलं व्यवस्थित त्याची माहिती आहे हे जेव्हा कलाकारावरती बिंबवतो ना तेव्हा तो कलाकार त्याच्या ताब्यामध्ये येतो. म्हणजे जसं घोड्याचा लगाम आहे तो लगाम हातामध्ये आला तर घोडा उधळत नाही आणि कलाकार जो असतो स्टार असतो तो सुद्धा पहिल्या दिवशी हे थोडंसं बघत असतो की हा दिग्दर्शकाला आपल्या कामामधलं किती कळतं आहे आणि ह्याच्यावरती मी कंट्रोल करू शकेन की नाही. कारण त्याची इच्छा असते कुठलेही हे काही शम्मी कपूर एकटेच नाही आहेत सगळ्या स्टार्स आजचे पण स्टार्स आहेत त्यांची इच्छा असते की आपल्या कंट्रोलमध्ये दिग्दर्शक राहावा आपण सांगितलं तसं त्यांनी करावं. त्याच्यामुळे ना हे एकमेकाला पडताळून बघण्याचा हा तो पहिला दिवस असतो. त्याच्यामुळे शम्मी कपूरनं असं वाटत होतं की मी जरा थोडासा हट्ट केला आणि सांगितलं क्लोजअपमध्ये आपण घेऊया आणि असं नाही केलं तर जर का गोल्डीने हे मानलं तर मला पुढचं संपूर्ण चित्रपटभर ना त्याला शूटिंगभर त्याच्यावरती कंट्रोल करता येईल. तर जेव्हा त्यांना कळलं की गोल्डी साहेब ऐकत नाही आहेत आणि गोल्डी साहेब त्यांना म्हणाले की हे बघ शम्मी तू आज नाही सीन घेतला ना तरी चालेल तू एक संध्याकाळपर्यंत त्याची 5-6 वेळा प्रॅक्टिस कर आणि मग आपण हे करूया. नाही प्रॅक्टिस केली ना की काय होतं ना ते स्पॉन्टेनियस जे येतं सगळं ते निघून जातं तर त्याच्यामुळे ना मग ते बोथट होतं. तर गोल्डी साहेब म्हणाले असं नाही होत. जेव्हा तू एखादा माणूस रिहर्सल करतो कलाकार तेव्हा तो आणखीन उजळून येतो आणि असा आपण हा सीन घेऊया आणि मला नाही असं वाटत की एवढा कठीण सीन आहे म्हणून. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी होती ना की शम्मी कपूर यांची सवय होती की शम्मी कपूरनं स्क्रिप्टमधली वाक्य कधी म्हणत नसत. ते फक्त बघत असत की काय आहे सीन काय आहे आणि त्याच्याप्रमाणे ना त्या सीनमध्ये स्वतःची वाक्य घुसडत असत. ते गोल्डी साहेबांनी सांगितले की जे स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं आहे नासिरने तेच तुला सगळं सांगावं लागेल बोलावं लागेल. आणि अशामुळे मग त्यांनी शम्मी कपूरना कळलं की गोल्डी ऐकत नाही आहेत आपल्यावरती ते थोडेसे हावी होत आहेत. पण सांगण्याची पद्धत चांगली आहे म्हणजे रागवत नाही आहेत पण समजावून सांगत आहेत की हे असं कर तू रिहर्सल करूया मग आपण असं करूया. असं करून ते रिहर्सल करायला तयार झाले आणि संध्याकाळी हा 5-6 रिहर्सल केल्यानंतर हा जो शॉट होता तो वन टेकमध्ये घेण्यात आला. बघा म्हणजे कलाकारांनी जर का रिहर्सल केली आणि मनापासून काम केलं ना तो किती मोठा शॉट असला तरी तो वन टेकमध्ये घेता येतो आणि तो पहिल्या वेळेला म्हणजे त्याचा टेक ओके होतो. तर तसं घडलं. हे सगळं झालं पहिल्या दिवसाचं. पण शूटिंग संपेपर्यंत शम्मी कपूर आणि गोल्डी साहेब यांचे संबंध कसे होते ते मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगते. तोपर्यंत बघत राहा मायाजाल तिसरी मंजिल स्पेशल.